Hello students, welcome to my YouTube channel. I am Shahji Thomre sir from Sholapur. Presenting English grammar topic degree of comparison. Degree of comparison. Students, in my previous videos, I have covered type number 1, that is comparison between two. मी पहिला भाग जो आहे कंपॅरिझन बिटवीन टू, दोघांमध्ये तुलना करणे, हा भाग मी पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. टू पर्सन्स, टू प्लेसेस, दोघांमध्ये जेव्हा तुम्ही कंपेअर करता, पॉझिटिव्ह इंटू कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, पण या व्हिडिओमध्ये मी एकाची तुलना अनेकांशी करणे हा भाग या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड, देन यू विल अंडरस्टँड each and every point. This is nothing but a classroom teaching and learning feeling. जसं विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गामध्ये जसं ग्रामर लर्न करता तसं फिलिंग तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो वॉच टिल द एंड. आता आपण एकाची तुलना अनेकांशी करणे हा भाग आपण पाहणार आहोत. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जर नो अदर ॲज विशेषण ॲज असेल तर, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ER ऑब्लिक मोर दॅन एनी अदर, असं येणार आहे. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये SD मध्ये द EST किंवा द मोस्ट अशी रचना असणार आहे. स्टुडंट्स अंडरस्टँड फर्स्ट. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये नो अदर ॲज असेल तर CD मध्ये ER ऑब्लिक मोर, द ग्रेट ग्रेटर, ER येईल, बिग बिगर, स्मॉल स्मॉलर. कधी कधी विशेषण अगोदर मोर येणार आहे, जसं युजफुल मोर युजफुल, टॅलेंटेड मोर टॅलेंटेड, आणि पुढं आहे दॅन एनी अदर, इतरांपेक्षा. द EST द मोस्ट सर्वात आहे, द EST किंवा द मोस्ट. वाचताना द EST किंवा द मोस्ट असं आपण वाचायचं आहे. एकाची तुलना अनेकांशी करणे. आपण बऱ्याच वेळा एका शहराची तुलना आपण अनेक शहरांशी करतो, एका सायंटिस्टची तुलना आपण इतर सायंटिस्टशी करतो, तेव्हा नो अदरचा आपण टाईप वापरतो. नो अदर ॲज CD मध्ये ER ऑब्लिक मोर दॅन एनी अदर, SD मध्ये द EST किंवा द मोस्ट. नाउ स्टुडंट्स जस्ट लर्न थ्रू एक्झाम्पल. No other festival in India is as big as Diwali. As big as Diwali. Students understand, no other festival in India is as big as Diwali. No other as big हे ऍडजेक्टिव्ह आहे. आपण दिवाळी या फेस्टिवलचं कंपॅरिझन भारतामध्ये इतर फेस्टिवलशी करतोय. एका फेस्टिवलची
कम्पेअर आपण बाकी सर्व फेस्टिवलशी करतोय. नो अदर ॲज म्हणजे डिग्री आहे पॉझिटिव्ह. याचं आपलं कन्व्हर्शन आता सीडी मध्ये आणि एसडी मध्ये करायचं आहे. पहिल्यांदा आपण याचं कन्व्हर्शन आपण सीडी डिग्री मध्ये करूया. चेंज इन टू कंपॅरेटिव्ह डिग्री अँड चेंज इन टू सुपरलेटिव्ह डिग्री. नो अदर ॲज पीडी मध्ये असेल तर सीडी मध्ये बघा कसं करायचं. दिवाळी इज ऍडजेक्टिव्ह आहे बिग, सीडी मध्ये येईल बिगर. दिवाळी इज बिगर दॅन एनी अदर फेस्टिवल in India. Students, understand this? I explain once again. No other as हे पीडी मध्ये आहे. सीडी मध्ये आपलं कंस्ट्रक्शन कसं आहे, ER ऑब्लिक मोर, ER आली तर दॅन एनी अदर, म्हणजे दिवाळी भारतातल्या इतर सणांपेक्षा मोठा सण आहे. हे झालं कंपॅरेटिव्ह. त्याचं कन्व्हर्शन मला करायचं आहे सुपरलेटिव्ह मध्ये. सीडीचं एसडी करणं सोपं आहे. कसं ते पहा. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. सी दिवाळी इज, आता इथं बिगर आहे, आपल्याला घ्यायचं आहे द बिगेस्ट. बिग बिगर बिगेस्ट. दिवाळी इज द बिगेस्ट फेस्टिवल इन इंडिया. सी द कंस्ट्रक्शन द EST. पहा इकडं, जर नो अदर ॲज पीडी मध्ये असेल, सीडी मध्ये ER ऑब्लिक मोर दॅन एनी अदर, दोन्ही पैकी एक घ्यायचं आहे, ER किंवा मोर. आणि एसडी मध्ये द EST किंवा द मोस्ट. सो अकॉर्डिंग टू कंस्ट्रक्शन नो अदर ॲज पीडी मध्ये आहे, सीडी मध्ये ER ऑब्लिक मोर म्हणजे ER दॅन एनी अदर आलेलं आहे, आणि एसडी मध्ये द EST आलेलं आहे. सो आपलं कंस्ट्रक्शन बरोबर आहे. इथं आपण एकाची तुलना अनेकांशी केलेली आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया. सुपरलेटिव्ह डिग्री मधून आपण पीडी आणि सीडी मध्ये कन्व्हर्शन करूया. नेक्स्ट एक्झाम्पल. The Ganga is the longest. The Ganga is the longest river in India. The Ganga is the longest river in India. Students, the EST डिग्री आहे सुपरलेटिव्ह, SD आहे SD. आता SD मध्ये जर द EST किंवा द मोस्ट असेल तर पॉझिटिव्ह डिग्री बिगिन्स विथ नो अदर ॲज पर द कंस्ट्रक्शन. जर SD मध्ये द EST किंवा द मोस्ट असेल तर पॉझिटिव्ह बिगिन्स विथ नो अदर. मग नो अदर ऍडजेक्टिव्ह आहे लॉंगेस्ट, त्याचा पुढचा पार्ट आहे रिव्हर इन इंडिया. नो अदर रिव्हर इन इंडिया. वर्ब घ्यायचा आहे इज, देन एन ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज. SD मध्ये आहे लॉंगेस्ट, PD मध्ये येईल लॉंग. ॲज लॉंग ॲज द गंगा. फुल स्टॉप. जर SD मध्ये द EST किंवा द मोस्ट असेल
तर पॉझिटिव्ह डिग्री बिगिन्स विथ नो अदर. नो अदर रिव्हर इन इंडिया. मग वर्ब घ्यायचा आहे इज. ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज. ॲज लॉंगेस्ट म्हणायचं नाही, कारण आपण पेडीमध्ये लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट असं ऍडजेक्टिव्हचं फॉर्म घेत असतो. त्यामुळे म्हणायचं ॲज लॉंग ॲज द गंगा. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया प्रॅक्टिससाठी. You will understand this concept very clearly. Watch the video till the end. Example number 3. Example number Rahul is the most talented boy in our school. Students, understand first, ही डिग्री कोणत्या टाइप मध्ये आहे बघा. द मोस्ट टॅलेंटेड. द मोस्ट म्हणजे डिग्री आहे सुपरलेटिव्ह. याचं आपल्याला करायचं आहे, दिस इज सुपरलेटिव्ह. आता याचं मला कन्व्हर्जन सीडी आणि पीडी मध्ये करायचं आहे, कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं आहे आणि पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे जर द ईएसटी किंवा द मोस्ट सुपरलेटिव्ह मध्ये असेल तर पॉझिटिव्ह बिगिन्स विथ नो अदर. आपण नो अदर सुरुवात करायची. जर एसडी मध्ये द ईएसटी किंवा द मोस्ट असेल तर पॉझिटिव्ह बिगिन्स विथ नो अदर. फिक्स डोक्यात आपण ठेवायचं. नो अदर ऍडजेक्टिव्ह आहे टॅलेंटेड, त्याचा पुढचा वर्ड घ्यायचा आहे कॉमन नाउन बॉय. इन अवर स्कूल. नो अदर बॉय इन अवर स्कूल इज ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज टॅलेंटेड. ऍडजेक्टिव्ह आहे टॅलेंटेड, मोर टॅलेंटेड, मोस्ट टॅलेंटेड. ॲज टॅलेंटेड ॲज राहुल. अंडरलाईन द इम्पॉर्टंट पार्ट. तुम्हाला एक्झाम मध्ये कन्स्ट्रक्शन जर लक्षात असेल तुम्हाला ऑप्शन पटकन फाइंड आउट करता येतो. नो अदर ॲज टॅलेंटेड, मोर टॅलेंटेड, मोस्ट टॅलेंटेड. याचं मला कन्व्हर्शन करायचं आहे सुपरलेटिव्ह मध्ये, सॉरी याचं मला ते कन्व्हर्शन सीडी मध्ये करायचं आहे, कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं आहे. एसडीचं सीडी करणं सोपं आहे. कसं ते पहा. मला कन्व्हर्शन एसडी मध्ये करायचं आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मला याचं कन्व्हर्शन करायचं, लक्षात ठेवा. कन्व्हर्शन मला सुपरलेटिव्ह मध्ये करायचं आहे. कन्वर्ट इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. एसडी. आपलं राहुल इज द मोस्ट टॅलेंटेड बॉय इन आवर स्कूल, याचं मला सीडी मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. कसं होणार आहे, राहुल इज द काढायचा इज, मोस्ट मोर घ्यायचा आहे, मोर टॅलेंटेड, more talented than any other boy in our school. So CD मध्ये आहे कंस्ट्रक्शन more than any other. तर अशा तऱ्हेने आपल्याला
एकाची तुलना अनेकांशी करताना नो अदर ॲज असेल, सीडी मध्ये ER ऑब्लिक मोर दॅन एनी अदर, एसडी मध्ये द EST किंवा द मोस्ट. सो आय हॅव टेकन these examples for your better understanding. Students, I hope that you will understand this. व्यवस्थित समजून घ्या. सगळे व्हिडिओ व्यवस्थित पहा ग्रामरचे. You will not get any kind of doubts. I am sure that. मला खात्री आहे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. Thank you so much for watching this video.